उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलावली आहे। सागर बंगल्यावरती आज संध्याकाळी 7 वाजता ही तातडीची बैठक होणार आहे। राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल अशी माहिती मिळते आहे। राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी या बैठकीदरम्यान चर्चा होईल अशी माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोर कमिटीची बैठक बोलावली आहे। सागर बंगल्यावर आज संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4थ्या जागेचा उमेदवार नेमका कोण असेल या संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे। राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी भाजपची खलबतं होत आहेत। संध्याकाळी 7 वाजता सागर बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली गेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर कमिटीची बैठक बोलावलेली आहे। दरम्यान महायुती राज्यसभेच्या निवडणुकीत सगळ्या 6च्या 6 जागा लढवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते, तर भाजपकडून सध्या 4 जागांची चाचपणी केली जाते। सुशांत सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर ज्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपने एक करिश्मा केला होता, तसाच करिश्मा करण्याची भाजपची रणनीती जी आहे ती कुठेतरी सुरू आहे आणि राज्यसभेसाठी भाजप 4था उमेदवार देऊ शकतं अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। महायुतीला 6 जागा लढवायच्या आहेत आणि त्यामध्ये भाजप 4था उमेदवार देईल आणि त्यासाठी आज संध्याकाळी 7 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची जी आहे ती कोर कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीत संपूर्ण रणनीतीची जी आहे ती आखली जाईल आणि किती मतं आपल्याला कमी पडतायत, कशा पद्धतीने मतांची जुळवाजुळव करता येईल आणि त्यानंतरच 4था उमेदवार द्यायचं की नाही यावर कुठेतरी आज चर्चा होणार आहे। त्यामुळे आजची बैठक जी आहे संध्याकाळची ती महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण भाजपला कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेसाठी 4था उमेदवार द्यायचा आहे आणि हा 4था उमेदवार निवडून आणण्यासाठी नेमकी काय रणनीती करावी लागेल, कुणाची मतं फोडता येईल याची देखील आज रणनीती ठरणार आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।